छत्रपती शिवाजी महाराज की। श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित श्रीरामनवमी उत्सव सोहळ्यानिमित्त 9 एप्रिल रोजी श्री साईबाबा क्रीडा मैदान येथे महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहावयास मिळाली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि सध्या सुरू असलेली परिस्थिती यावर या महानाट्यातून कलाकारांनी अभिनव असा संदेश दिलाय। या महानाट्याचे उद्घाटन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी 114व्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्त ठेवलेल्या 114 पैठणींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 5 लकी ड्रॉ काढून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लकी ड्रॉचा प्रारंभ केला। तर या महानाट्यादरम्यान श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सौ गाडीलकर, श्रीरामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे आदींसह यात्रा कमिटीच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आले आणि विजेत्या महिला भगिनींना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले। शिर्डी शहरात प्रथमच पार पडलेल्या या महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या महानाट्यातील सर्व कलाकारांचा यावेळी श्रीरामनवमी उत्सव कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात आलाय। यावेळी उपस्थित मान्यवर म्हणाले की वतीने आयोजित असलेल्या या श्री साई रामनवमी उत्सव 2025 या उत्सवाचे अध्यक्ष माझे मित्र माननीय दीपक वारुळे, आताच ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला न्यायाधीश माननीय श्री नागरे, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील आजी व माजी सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, आलेले सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, सालाबाद प्रमाणे देखील यावेळेस अतिशय उत्साहामध्ये या श्रीराम नवमी उत्सवाचं गेल्या 3 दिवसाचा एक काळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडत आहे। उद्या शेवटचा दिवस आहे, लावण्या आहेत। काल फार चांगला कार्यक्रम झाला असं मला ऐकायला मिळालं आणि म्हणून उद्या मी आवर्जून हजर राहणार। मला पाहू द्या की आमचं पण मी आल्यावर तुम्हाला एवढा आनंद घेता येणार नाही, मी लांबून कुठेतरी पाहिजे आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण जे आनंदाने राहत आहे असंच आनंद बाबांच्या आशीर्वादाने आपल्या या परिसरामध्ये राहू एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। परत उत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। साईबाबांनी आपल्या कालावधीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं आपण या वर्षी जे 114वा रामनवमी उत्सव जो आहे, मागील मला वाटतं आजचा 5वा दिवस आहे आपला, आणि मोठ्या उत्साहामध्ये जे आपण सर्वांनी जे आहे ती हा रामनवमी उत्सव जो तो साजरा करत आहोत। गावची जी कमिटी जी आहे, उत्सव कमिटी जी आहे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपकजी वारुळे, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी यांनी म्हणजे उत्सवाला सुरुवात होण्याच्या अगोदर पासूनच मोठ्या प्रमाणावर चांगलं नियोजन केलं आणि त्या नियोजनामुळे हा रामनवमी उत्सव जो आहे आपण अत्यंत चांगल्या रीतीने साजरा केला। त्याबद्दल दीपकजी आपले आणि आपल्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच कार्य जे आपल्या हातून घडो अशी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझा राजा जो आहे शिवरायांच्या जीवनावरचं जे नाटक या ठिकाणी आहे अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी उत्साहामध्ये या ठिकाणी साजरं होत आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे एक देशप्रेमाची भावना जी आहे, सामाजिक बांधिलकीची भावना जी आहे ती जागृत व्हावी असा एक चांगला संदेश जो या नाटकाच्या निमित्ताने तो देण्यात येत आहे। तर या नाटकामध्ये सर्व कलावंत जे आहेत त्यांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत चांगली भूमिका जी आहे त्यांनी पार पाडलेली आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नाटकाचा पुढील भाग जो आहे तो सुरू करावा अशी विनंती करतो। का स्वार्थासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी फक्त शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांमध्ये आता तुम्हीही सामील झाला आणि काय म्हणालात तुम्ही? स्वराज्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत। कसले कार्यक्रम रायबा? अबलांच्या आक्रोशाचे की बलात्काराच्या चित्कारांचे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे की रयतेचे, काहीही झाले तरी चालेल पण आमची घरे भरली पाहिजेत असे वागणाऱ्या पुढाऱ्यांच्या मदमस्त सत्तेचे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे की गल्ली बोळात होणाऱ्या दादागिरी आणि अन्याय अत्याचारांचे,
सांगा रायबा, सांगा कसले कार्यक्रम आणि काय म्हणालात तुम्ही? आपले स्वराज्य? अहो, परस्त्री म्हणजे माते समान. तिला देव्हाऱ्यातल्या देवीची जागा देऊन माते समान पूजत आलो आम्ही. त्याच माय भगिनींना आज भर रस्त्यात, भर चौकात सर्वांसमोर नागवं केलं जातंय. तिची अब्रू लुटली जाते. रायबा, हेच का आपलं स्वराज्य? अहो, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही कोणी हात लावू नका. लढायला जाताना शेतकऱ्याच्या शेतातून नाही तर वाटेने जा, असा आमचा फौजेला हुकूम. कारण हा शेतकरी म्हणजेच आपला खरा राजा. तो जगला तर सगळे जगतील. पण आज हाच आमचा शेतकरी राजा सावकाराच्या कर्जापायी तर कधी आपल्या लेकरांना खायला मिळत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या करतोय. मग सांगा रायबा, हेच का आपलं स्वराज्य? काय होतं आमच्याकडे? त्या आदिलशहाकडे होती तशी संपत्ती की त्या औरंगजेबासारखा शाही खजाना? तरीही फक्त स्वराज्यासाठी तुम्ही सगळे मावळे माझ्या सोबतीला उभे राहिलात. हातात तलवार घेऊन या स्वराज्याचे रक्षक बनलात. तोच माझा मावळा आज दारू, गुटखा, नशेच्या व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन लाचार झालाय, स्वतःला संपवायला निघालाय. मग सांगा रायबा, हेच का ते आपले स्वराज्य? एवढा मोठा कारभार, एवढे मोठे राज्य उभे केले, कितीतरी मोहिमा काढल्या, पण कधीही मी किंवा माझ्या एकाही मावळ्याने एका पैचाही भ्रष्टाचार केलेला नाही. पण आज मात्र पावला पावलावर भ्रष्टाचार, व्यभिचार, अनैतिकता. मग सांगा रायबा, हेच का आपलं स्वराज्य? रायबा, या स्वराज्यासाठी तुम्ही सगळे मावळे अगदी खांद्याला खांदा लावून प्राणपणानं लढलात. कोणी शिवकाशीत होता तर कोणी जीवा महान, कोणी मुरारबाजी देशपांडे तर कोणी तानाजी मालुसरे, कोणी मदारी मेहतर तर कोणी हंबीरराव. आम्ही कधीही जात मानली नाही. पण आज जाती जातीमध्ये हे विकृष्ट, धर्माधर्मामध्ये भेद का, कशासाठी? प्रत्येक जण इथं आज जातीपातीच्या आणि धर्माच्या नावाखाली एकमेकाचं रक्त प्यायला उठलाय. मग सांगा रायबा, हेच का ते आपले स्वराज्य? सहर्ष सभेने सादर करीत आहोत शिवरायांच्या शिवविचारांना स्पर्श करणारे तडाखे बंद नाटक रायबा, हेच का आपलं स्वराज्य. संकल्पना, लेखन, दिग्दर्शन प्राध्यापक प्रकाश कुमार मधुकर वाघमारे. नाही रायबा, नाही, हे आपलं स्वराज्य नाही. आपली शिवशाही, रयतशाही संपून आपल्याच लोकात आलेली मोगलाई आहे ही. रायबा, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आठवा ती मोगलाई संपवण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ. आठवा ते भगवे निशाण, ज्या निशाणासाठी आपला मावळा प्राणपणानं लढला होता. रायबा, आता वेळ आली आहे. दाखवून द्या या हरामखोरांना आपलं स्वराज्य काय होतं, कसं होतं आणि कसं असायला पाहिजे. हर हर महादेव. मेरी बात नहीं मानी, मर गया हरामजादा. अरे मरून पडलेल्या माझ्या लेकराच्या मुर्द्याला काय लाथ मारतो? अरे तो तर बिनढालीचा लढला, पण वाघासारखा लढला. तुझ्यात हिंमत असेल तर या म्हाताऱ्या बरोबर लढून दाखव. अरे थांबा थांबा, बात नाही कुठे? अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही असं नामर्दसारखं पळताय वैर. ढेकणांच्या अवलाद आहे काय तुमची?
आजवर सोसलेल्या त्या मुघलांच्या जाचाची थोडी जरी धन तुमच्या काळात शिल्लक असेल ना, तर कुठून पडा या गनिमावर. कड्यावरचा दोर मी कधीच कापून टाकलाय. आता कड्यावरनं उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रू बरोबर लढून मरा. हर हर महादेव. आम्हाला हा प्रयोग सादर करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. सामाजिक प्रश्नाची जाण असणारं शिर्डी बाबा संस्थान हे मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रातलं पहिलं संस्थान असेल की सामाजिक उपक्रम नेहमी आपण राबवता. शिर्डीत आलेला कुठलाही भक्त कधीच उपाशी जात नाही. एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्या या अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या कमिटीसाठी वाजवल्या पाहिजेत. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी लगेच आम्ही दुसऱ्या अंकाला सुरुवात करतोय. तो खराच साधा सुद्धा नाही. आवाजवर त्यानं लय जनस्मिता त्यानं मारल्या, आणि आता बी तो सैतान तुमसनी मारण्यासाठी इथं आला. नाही राज नाही, तुमसनी काय कमी झालं तर नाही. आज आम्ही मी आहे तुमच्या सोबत. गड्यांनो, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण आज तुमच्या भावनांना जरा आवड घाला. आम्हाला काही दगाफटका होईल असा विचार देखील मनात आणू नका. आई तुळजाभवानी आणि मा जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. यातूनही आम्हास काही दगाफटका झाला, आम्ही मारले गेलो, तरी तुम्ही थांबू नका. मा जिजाऊ साहेबांच्या प्रधान अखत्यारीत राहून तुम्ही स्वराज्याची सेवा करीत राहा. स्वराज्य घडवायचे आणि जीवन कार्य मार्गी लावायचे म्हणजे आदिलशाही सारखी संकट आणि अफजल खानासारखी वादळ येतच राहणार. त्याला छातीवर घ्या आणि त्यांच्याशी 2 हात करा. असं घाबरून आणि खचून चालणार नाही. आम्ही स्वराज्याच्या कामी आलो तर असं बोलू नका. एक शिवाजी मारला जाईल, पण या मावळच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे तुमच्यासारखे लाखो शिवाजी या स्वराज्याला दिले आहेत. हे काही कमी नाही. गड्यांनो, आपण शेतकऱ्यांची पोरं, घामाच्या धारेवर या मातीतून सोनं पिकवणारी आपली जात. शेत राखणीला आल्यावर रानातल्या रानडुकरांचा, हिंस्त्र प्राण्यांचा सामना आपण करतोच की. मग हा खान देखील त्यापैकीच एक. त्याचा सामना तर करावाच लागेल. आम्ही लढू आणि जिंकूच, पण आम्ही असतानाही आणि नसतानाही या स्वराज्यावर अफजल खान रूपी अनेक वादळ येतील. त्यावेळी इथल्या गवताच्या काड्यांनाही भाल्याच्या पात्याची टोक येऊन ती पाती अफजल खान नावाच्या सैतानाच्या गळ्याला लावण्याची ताकद माझ्या हरेक मर्द मावळ्यात आली पाहिजे. काही झालं तरी रायरेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शपथ विसरू नका आणि या भगव्याला कधीही झुकू देऊ नका. सांगितलेली आपली कामं नीटाने करा. येतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. या महानाट्यामधील ज्या कलाकारांनी आज सादरीकरण केलं, जर आपल्यापैकी कोणाला यांच्यासोबत फोटो काढायचा असेल तर नक्कीच आपण आवर्जून या कलाकारांसोबत फोटो काढू शकता. महाराजांच्या प्रमुख भूमिकेमध्ये डॉक्टर सागर फाफळे आणि आपले सहकलाकार आहेत. जर आपल्याला कोणाला फोटो काढायचा असेल तर नक्कीच आपण त्यांच्यासोबत फोटो काढू शकता. आपल्या सांगायला आनंद वाटत आहे की जय हो एंटरटेनमेंट हे वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये आवर्जून काम करतं. आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की जर तुम्हाला हे महानाट्य आवडलं असेल तर आपल्या भागातील कुठेही हे सादरीकरण करायचं असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता. छत्रपती शिवरायांच्या विचारांना स्पर्श करणारं हे रायबा हेच आपलं स्वराज्य. महाराष्ट्रभर आम्ही हे महानाट्य घेऊन जात असताना श्री सचिन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी आज हा प्रयोग करण्याचं भाग्य आम्ही खूप भाग्यवान समजतो. आज हजारोच्या संख्येने आज भाविक या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आला होता. जो प्रेक्षक वर्ग सुरुवातीच्या क्षणाला होता तोच शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहिला. खऱ्या अर्थानं कोणता असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला दिले, ते विचार आजचे तरुण वर्ग, आजचा समाज कुठेतरी विसरत चाललेला आहे आणि ते विचार पुन्हा रुजवण्याचं काम आम्ही या महानाट्याच्या माध्यमातून करत असतो. शेतकऱ्यांवरची आत्महत्या असेल, आजच्या तरुण मुलीवर जे अत्याचार होत आहेत, जातीपातीच्या दंगे होत आहेत, हे सगळे महानाट्यातून विचार रुजवण्याचं काम करतो. काय होते हे आजच्या समाजाला पहिली देत असतो. पण ही भूमिका मला नशिबाने मिळाली असं मी समजतो. फार मी भाग्यवान आहे. खऱ्या अर्थानं पूर्वजन्माचे पुण्य असं मी म्हणेन की मला शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य या जन्मी मिळालं. असंच भाग्य मला प्रत्येक जन्मी मिळेल ही पडेल. खऱ्या अर्थानं ही भूमिका करणं सोपं नाही. मी गेली 12 वर्षापासून ही महाविद्यालयीन काळापासून भूमिका करत आलेली आहे आणि अनेक महानाट्यातून शिवपुत्र संभाजी, डॉक्टर अमोल कोल्हे महाराज करतो, ह्या महानाट्यातून मी महाराज करतो आणि अतिशय प्राऊड मला या ठिकाणी या गोष्टीचा आहे की महाराजांचे विचार भिनवत असतात. त्याबरोबर माझ्यामध्ये जे अनेक बदल होतात ते खूप काही अद्भुत आहे असं मला या ठिकाणी सांगावं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आम्ही जेव्हा आलो तेव्हा असं नियोजन, असं स्टेज, अशा लाइटिंग, व्यवस्था, कार्यकर्त्यांचा हुरूप असा कुठेही महाराष्ट्राला मिळाला नाही. खोटं नाही, पण मला खरं वाटतं. मी पण नगर जिल्ह्याचाच आहे, संगमनेरचा प्रॉपर आहे, त्याच्यामुळे शिर्डीबद्दल मला कायम आस्था राहिलेली आहे आणि माझ्या शिर्डीमध्ये हा प्रयोग होत आहे, आमच्या माणसामध्ये प्रयोग होत आहे. या ठिकाणी मित्र डॉक्टर प्रशांत गुंजकर आहेत, ते या ठिकाणी आज पूर्ण कुटुंबासह महानाट्याचं आहे. डॉक्टर निखिल गुमरे या ठिकाणी आहेत. या अनेक मित्र परिवार या ठिकाणी असल्यामुळे फार आनंद मला या शिर्डी करताना झाला. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.